पायामध्ये साखळदंड टाकून स्त्री तू सक्षम हो, घे उंच भरारी, घाल आकाशाला गवसणी, असे म्हणणारे अवतीभोवती आपले आणि परके सगळेच आहेत ग. पायामध्ये साखळदंड टाकून स्त्री तू सक्षम हो, घे उंच भरारी, घाल आकाशाला गवसणी, असे म्हणणारे आपले आणि परके सगळेच आहेत. पण ज्ञानाची ज्योत पेटून दिलीस मशाल प्रकाशाची, ज्ञानाची ज्योत पेटून दिलीस मशाल प्रकाशाची, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवणारी तू आमची माय सावित्री, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवणारी तू आमची माय सावित्री. शिक्षणाची आद्यदेवता सावित्रीबाई फुले यांच्या चरणी समस्त स्त्रीवर्गाकडून आजची माझी कविता मी अर्पण करत आहे. माई, तुझ्याच नावाने आज लेखणी उचलत आहे. माई, तुझ्याच नावाने आज लेखणी उचलत आहे. वर्षानुवर्ष मनात साठलेला संघर्ष आज शब्दात मांडत आहे. वर्षानुवर्ष मनात साठलेला संघर्ष आज शब्दात मांडत आहे. तुझ्या प्रेरणेने माई शिक्षणाचा वसा हाती घेतला. तुझ्या प्रेरणेने माई शिक्षणाचा वसा हाती घेतला. पण पावलोपावली संघर्षाचा डोंगरच भेटला. समाजाशी झगडले, स्वतःशी लढले, समाजाशी झगडले, स्वतःशी लढले, आपल्यांशी परक्यांशी सर्वांशी नडले, तरी सुद्धा माई मी सर्वांना बोचतच राहिले. वाटलं होतं माई शिकून पुढे जाऊन स्वाभिमानाने जगता येईल. वाटलं होतं माई शिकून पुढे जाऊन स्वाभिमानाने जगता येईल. मोठ्या पदावर गेल्यावर पैसा वैभव हेही सगळं मिळवलं. पण माई परक्याचं धन म्हणून कौतुकाचा एक शब्दही कानावर पडला नाही बघ. पण माई परक्याचं धन म्हणून कौतुकाचा एक शब्दही कानावर पडला नाही बघ. पुरुषाच्या पुढे जायचं स्वप्नच तिने पाहू नये म्हणून सासरी सुद्धा सन्मानाचा दिवा कधीच लागला नाही बघ. म्हणजे एवढं करूनही स्त्रीला सासरी आणि माहेरी सन्मान हा मिळालाच नाही. म्हणून माई आता ठरवलंय स्वतःच्या हक्काचं स्वतःचं घर उभारायचं आहे. स्वतःच्या हक्काचं स्वतःचं घर उभारायचं आहे. माई, कोण म्हणतंय काळ बदललाय, कोण म्हणतंय काळ बदललाय. जेव्हा तू शिकवायला निघायचीस तेव्हा लोक तुझ्या अंगावर चिखल आणि शेण टाकायचे. जेव्हा तू शिकवायला निघायचीस तेव्हा लोक तुझ्यावर चिखल आणि शेण टाकायचे. आज मी जेव्हा स्वतःला सिद्ध करायला निघते तेव्हा माई हेच लोक माझ्या अंगावर माझ्या चरित्र्यावर शब्दाचे शिंतोडे उडवतात बघ. फरक एवढाच आहे माई, तेव्हा जखमा या शरीरावरती होत्या, आता जखमा या थेट काळजावरती आहेत. तेव्हा जखमा या शरीरावरती होत्या, आता जखमा या थेट काळजावरती आहेत. माई, पण मी आता एक ठाम निर्णय घेतलाय बघ. पण मी आता एक ठाम निर्णय घेतलाय बघ. जगाच्या समाजाच्या नजरेतून पाहायचंच नाही मला स्वतःला. जगाच्या आणि समाजाच्या नजरेतून पाहायचंच नाही मला स्वतःला. मला स्वतःकडे पाहण्याची एक वेगळी नजर घडवायची आहे माझे मला. माझ्या स्वतःकडे पाहण्याची एक वेगळी नजर घडवायची आहे माझे मला. माई, पायामध्ये साखळदंड टाकून स्त्री तू सक्षम हो, घे उंच भरारी, घाल आकाशाला गवसणी, असे म्हणणारे अवतीभोवती
आपले आणि परके सगळेच आहेत ग. पायामध्ये साखळदंड टाकून स्त्री तू सक्षम हो, घे उंच भरारी, घाल आकाशाला गवसणी, असे म्हणणारे आपले आणि परके सगळेच आहेत. तू दिलेली प्रकाशाची आणि ज्ञानाची ज्योत आता त्या बेड्यांना सुद्धा वितळवत आहे बघ. माई, तुला वाटेल मी हारले, मी पडले, पण असं अजिबात नाही बघ. फक्त मला वाटलं आज तूच फक्त मला समजून घेऊ शकशील. म्हणून माई, मी पुन्हा उठेन, पुन्हा लढेन आणि तू दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण जगाला उजळून टाकेल. माई, आम्ही तुझ्या लेकी, तू आमची माय सावित्री.